चला आज हॉलमधल्या सामानाची पॅकिंग करू. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज ना बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि घरीच काहीतरी बनवू म्हणलं. मग पटकन खिचडी बनवायची ठरवलं. त्यासाठी कढीपत्ता आणायला बाहेर गेले तर बघितलं तर काय शिफ्टिंगच्या नादामध्ये ना मी झाडांना पाणीच दिलं नाही आणि कढीपत्त्याचं झाड तसंच दुसरे पण 2-3 झाडं ना पूर्ण वाळून गेले होते आणि मला खरंच याचं खूप वाईट वाटलं. त्यानंतर मग अगोदर खिचडी बनवून घेतली आणि अगोदर झाडांना पाणी दिलं. आता खत वगैरे ना मी तिकडे गेल्यानंतरच या सर्व झाडांना टाकेल आणि परत त्यांना जिवंत करेल. नंतर म्हणलं हेअर ऑइलिंग करून घेऊ, कारण आता 2-3 महिने झाले मी अजिबात केसांना तेल लावलं नाही. अगोदर ना मी एक सुद्धा रविवार जाऊ देत नव्हते हेअर ऑइलिंग केल्याशिवाय, पण आता ना लक्षातच राहत नाही आणि मला कंटाळा पण येतोय. आणि त्यानंतर मग मी भांडे घासले, नंतर हॉलमधलं सामान आवरायला घेतलं होतं. तसं अजून भरपूर दिवस आहेत, पण ना माझा ओसीडी मला थांबू देत नाहीये. बाकीचा पसारा बघून ना हे सुद्धा कधी कधी आवरू असं झालंय. त्यामुळे सर्व काही आज आवरायला घेतलं. जेवढं पण छोटं वरचं सामान होतं ना तेवढं एका पोत्यामध्ये भरलं आणि लाइटिंग पण काढून घेतली. आणि जर तुम्ही मला अगोदरपासून फॉलो करत असाल ना तर तुम्हाला माहितीये मी एक एक गोष्ट या हॉल मधली कशी सजवली होती, एक एक गोष्ट कशी घेतली होती आणि तो फेज ना खरंच खूप छान होता. आणि हे सर्व काढताना ना मला सर्व काही आठवत होतं मी कसं सजवलं होतं आणि बरंच काही. बट एनिवेज, तुम्ही जर हे सर्व पाहिलं नसेल तर आता नवीन घर मी कसं सजवते ते पाहण्यासाठी नक्कीच फॉलो करून ठेवा. त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि हेअर वॉश तर ना दररोजच करू वाटतोय. आणि बाथरूमची लिंक बऱ्याच जणांनी मागितली होती तर या व्हिडिओ मध्ये मी देईल. इव्हिनिंगला मग ज्यूस प्यायला जायचा प्लॅन झाला होता, मग तिकडे गेले आणि हा ज्यूस ना मला एवढा जास्त आवडलाय असं वाटतं मी आता हा दररोजच प्यायला जाईल.